नमस्कार. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातून सध्या एक खूप मोठी बातमी समोर येते. राज्यातल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एका मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण कृषी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा आपण एक सविस्तर आढावा घेऊया. या आंदोलनाचा सगळ्यात पहिला आणि थेट परिणाम काय? तर महाराष्ट्रातली सगळीच्या सगळी कृषी सेवा केंद्र बंद झाली आहेत. याचा अर्थ काय? शेतकऱ्यांना लागणारी खतं, बियाणं, कीटकनाशकं या सगळ्यांची विक्री पूर्णपणे थांबली आहे. खरं तर ही खूपच गंभीर परिस्थिती आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की या राज्यव्यापी आंदोलनामागचं नेमकं कारण काय? हे विक्रेते इतके का संतप्त झालेत की त्यांनी थेट बेमुदत बंदच पुकारला? चला याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात आधी पाहूया ही मोठी बातमी आहे तरी काय. हा राज्यव्यापी बंद नेमका कोणी पुकारला, कधीपासून आणि का? तर बघा, हे आंदोलन पुकारले महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशननं, ज्याला आपण माफडा म्हणूनही ओळखतो. आणि हा काही 1-2 दिवसांचा बंद नाहीये. हा राज्यव्यापी आणि बेमुदत बंद आहे, जो 27 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की हा बंद का पुकारला आहे? विक्रेत्यांच्या अशा काय मागण्या आहेत की त्यांना एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं? विक्रेत्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्यावर लादलेले कठोर आणि जाचक नियम रद्द करा. दुसरं, बाजारात जे अनधिकृत बियाणं विकलं जातंय त्यावर नियंत्रण आणा. तिसरी आणि एक खूप महत्त्वाची मागणी म्हणजे खत कंपन्यांची लिंकिंग पद्धत बंद करा आणि सोबतच ऑनलाईन विक्री प्रणालीला आणि नवीन कायद्यांमधल्या त्रुटींनाही त्यांचा विरोध आहे. आता या मागण्यांमध्ये एक शब्द आला, लिंकिंग पद्धत. हे काय आहे नेमकं? अहो, एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा एखाद्या शेतकऱ्याला किंवा विक्रेत्याला युरिया खत हवंय, ज्याला खूप मागणी असते. तर खत कंपनी काय करते? युरियासोबत असं एखादं उत्पादन घ्यायची सक्ती करते, ज्याला बाजारात अजिबात मागणी नाहीये. यालाच लिंकिंग म्हणतात. आणि यालाच विक्रेत्यांचा कडाडून विरोध आहे. याशिवाय विक्रेत्यांचा असा दावा आहे की ही जी नवीन ऑनलाईन विक्रीची पद्धत आहे आणि जे काही नवीन कायदे आलेत त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर खूप अन्याय होतोय. त्यांना असं वाटतंय की या सगळ्या नियमांमुळे त्यांना मुद्दामहून लक्ष केलं जातंय आणि त्यांचा व्यवसाय धोक्यात आणला जातोय. बरं, हे झालं विक्रेत्यांचं म्हणणं. पण या सगळ्या प्रकरणात जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे आपला शेतकरी, त्याच्यावर या बंद्याचा काय परिणाम होतोय? आणि इथेच एक मोठी गंमत आहे. विक्रेत्यांचं म्हणणं आहे की हा बंद फक्त त्यांच्यासाठी नाही, तर तो शेतकऱ्यांच्या हिताचाही आहे. त्यांच्या मते हे जे अनधिकृत बियाणं विकलं जातं किंवा ही जी लिंकिंगची पद्धत आहे, त्याचा अंतिम फटका तर शेतकऱ्यालाच बसतो ना, आणि ते त्याच अन्यायाविरोधात लढत आहेत. पण त्याच वेळी त्यांना हेही माहिती आहे की ह्या बंदामुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय. म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की ही परिस्थिती किती गुंतागुंतीची आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग, पुढे काय? या आंदोलनाचं भविष्य काय? याची पुढची दिशा काय असेल? संघटनेनं सरकारला एक स्पष्ट इशारा दिलाय की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल. यावरून हेच स्पष्ट होतं की ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आपल्या सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी एक घोषवाक्य वापरलं जाते, एकजूट हेच आपले बळ. या एकाच संदेशातून ते आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, सरकार आणि विक्रेते यांच्यात काही बोलणी होऊन यावर काही तोडगा निघेल का? की हा संघर्ष असाच वाढत राहील आणि त्याचा फटका नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा शेतकऱ्यालाच बसेल? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.